चालू करूया. तर आपण लास्ट लेक्चरला वाटतंय हे आपलं झालं होतं 51 झालं होतं. ठीक आहे. आणि आता आपण बघतोय 52. बरं काय बघा काय म्हटलं इथं, फाइंड इन द मिसिंग व्हॅल्यू. कुठला काढायचा आहे? हा मिसिंग व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. कुठला? या फायच्या खालचा. ठीक आहे. आपल्याला इथला मिसिंग व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. ठीक आहे. तर काय करायचं आता, सिंपल बघा. आता हे मधला टर्म आहे ना, या सगळ्यांचं रिलेशन काय दिसतंय का बघा. म्हणजे काय रिलेशन बघायचं आता, मधला तो पहिला 5 कसा बनला, हा 5 कसा बनला हे विचार करायचा प्रयत्न करा. तसंच हा 7 कसा बनला याचा विचार करा, हा 8 कसा बनला याचा विचार करा, हा 5 कसा बनला याचा विचार करा. काय सुचतंय का? आजूबाजूला बघा कोण आहे 5च्या आजूबाजूला कुठे, इथे 6 आणि इथे 4, 6 आणि 4 10, 10चा निम्मा 5. पुन्हा इथं 7 मध्ये बघा 7 + 4 11 + 2 13 + 1 14, 14चा निम्मा 7. 1 + 9 + 2 झाला 12. आणि इथं परत 13 14 15 16, 16चा निम्मा 8. 4 + 1 5 + 5 10, 10/2 झाला 5. म्हणजे 3 + 3 6, 6/2 काय होणार 3. म्हणजे आन्सर काय असेल तर आन्सर असेल. कळलं? हे कळलं का? हो. ठीक आहे. हा होता सिंपल आपला 52. तसंच 53 बघा. 53 काय आता, फाइंड द सम ऑफ द एक्सपान्शन 1/√1 + √2, 1/√2 + √3, 1/√3 + √4 + so on. ठीक आहे. तर तुम्हाला 2 पद्धतीने सॉल्व्ह करून सांगितलं. हा एक सिंपल एक टर्म बघा पहिला 1/√1 + √2. आता आन्सर मध्ये कुठं रूटचा पार्ट आहे का? नाही. मग काय करूया, डिनॉमिनेटरचा रूट घालवायचा प्रयत्न करूया. कसं घालवणार, तर काय करायचं आता आपण ह्याला रॅशनलाइज करूया. कसं रॅशनलाइज केलं जातं, होणार √1 - √2 आणि खाली काय होणार √1 + 2 आणि इंटू √1 - म्हणजे काय होणार √1चा स्क्वेअर 1 - 2. बरोबर का? हे कळलं? तसंच या टर्मचं काय होणार, या टर्मला काय मिळेल √2 - √3 आपण परत √2चा स्क्वेअर 2 - 3. बरोबर. हे तुम्हाला ऑब्झर्वेशन तुम्हाला ओळखायचं आहे. तसंच पुढं नेक्स्ट अजून काय दिसतंय परत, हा टर्म पण बघा, हा √3 + √4 त्याचं काय होणार √3 - √4 आणि आज काय होणार 3 - 4. म्हणजे थोडक्यात काय दिसतं आपल्याला, सगळ्यांचं जिओमेट्री बघा -1च मिळते. बरोबर. म्हणजे आन्सर काय होणार यामध्ये, आता जर आपण ऍडिशन करायचं म्हटलं तर ऍडिशन कसं होईल बघा. ऍडिशन काय होणार, कुठं करूया, इथे करतो मी. ऍडिशन कसं होईल बघा, खाली -1 त्यामुळे सगळ्यांचा आपण -1 कॉमनच काढू. ठीक आहे. सगळ्यामध्ये हा बघा 1 - 2, 2 - 3, 3 - 4 सगळ्यात असणारच आहे. बरोबर. तेव्हा आपण काय करू, हा -1 कॉमन काढायचं वरती. आणि काय करतात आज काय होणार, पहिल्यामध्ये √1 - √2 याचं ऍडिशन दुसऱ्यावर करायचं, याच्यावर √2 - √3 प्लस 1 म्हणजे शेवटी काय राहील √80 - √80. त्यात काय दिसतंय बघा, याचा याला कॅन्सल होतोय, म्हणजे याचा पण पुढे कॅन्सल, म्हणजे शेवटी याचा पण या 80ला कॅन्सल होणार. राहतो काय फक्त मग पहिला √1 आणि पुढचा काय √81. बरोबर का? हे कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हो. म्हणजे काय मला आन्सर काय मिळेल, = -1 बाहेर ठेवणे. आज काय फक्त √1 म्हणजे 1 झाला. बरोबर. आणि मायनसचा 81चा √9, 1 - 9 झाला -8, -8 इंटू 8 झाला 8. हा झाला तुमचा आन्सर. ठीक आहे. बरोबर आहे. 8 आला बरोबर. ठीक आहे.
हा एक पद्धत झाला. तुम्हाला आणखी एक पद्धत सांगतात कसं बघायचं. आणखी एक पद्धत हे कळलं का सगळ्यांना? प्रियंका चंद्रलेखा, प्रियंका कळलं का? हो, ठीक आहे. आणखी एक तुम्हाला सांगतो इन टर्म्स ऑफ सिरीज कसं घ्यायचं. तर काय बघायचं, पहिला टर्म काय बघा, पहिल्या टर्म मध्ये 1 आणि 2 आहे. दुसऱ्या टर्म मध्ये दुसरा म्हणून इथं 2 आणि 2च्या पेक्षा एक 3. तिसऱ्यामध्ये काय 3 आणि 4 म्हणजे 80वा टर्म काय असणार आहे? हा कितवा टर्म आहे लक्षात आलं? हा कितवा टर्म आपला 80th टर्म आहे. बरोबर? म्हणजे तुम्ही याला काय म्हणू शकता, टोटल 1 ते 80 पण तुम्हाला ऍडिशन करायचं. म्हणजे तुम्ही याला काय म्हणू शकता, समेशन आय म्हटला समजा 1 टू काय म्हणणार 80 पर्यंत. त्याचं व्हॅल्यू काय असेल 1 अपॉन रूट आय प्लस रूट आय प्लस 1. कळलंय? म्हणजे काय पुन्हा आता हा इथं याचा परत तुम्ही समेशन हा आय इज इक्वल टू 1 टू 80 पर्यंत करणार आणि त्यात काय परत आता रूट आय मायनस रूट आय प्लस 1 अपॉन काय म्हणणार रूट आय म्हणजे झाला आय मायनस आय मायनस आय प्लस 1 म्हणजे हा पण तुम्हाला काय मिळेल शेवटी असा मिळेल समेशन आय इज इक्वल टू 1 टू इन्फाइनाइट. हा काय मिळणार आता हा आय आणि मायनस कॅन्सल म्हणजे -1 म्हणजे वरती घ्या असेल आपण रूट आय प्लस 1 मायनस रूट आय. मग त्याचं ऍडिशन करत बसलं काय बघा एकदा 1 टाका आहे मग काय होणार 1 टाकला की रूट 2 मायनस रूट 1 2 टाकला काय मिळेल रूट 3 मायनस रूट 2 तर टाकला काय मिळेल रूट 4 मायनस रूट 3 शेवटचा 80 टाकला काय मिळेल रूट 81 मायनस रूट 80. काय आपले सगळं कॅन्सल होतंय प्लस रूट 2 हा वगैरे कॅन्सल होणार हा कॅन्सल होणार हा तो फक्त सेम मागासारखाच. कळलं? हा असेल तुमचा आन्सर. मग इथे मिळेल काय हा तर इथं प्लस रूट 81 मायनस म्हणजे रूट 81 म्हणजे 9 मायनस 1 मिळाला 8. इन टर्म्स ऑफ सिरीज तुम्ही असं याला सॉल्व्ह करू शकता. कळलं? ठीक आहे. कोणताही मेथड यूज करा तुम्हाला जो सोपा वाटेल तो मेथड यूज करा. ठीक आहे. काही केसला एक सिरीज वाला असा मेथड सोपा पडून जातो. नेक्स्ट आपण तसं बघूया. ठीक आहे. आता इथं काय दिलं इथं नेक्स्ट काय दिलंय व्हॉट इज द सम ऑफ द सिरीज 1 upon 1 into 2 plus 1 upon 2 into 3 plus 1 upon 3 into 4 plus so on असं कुठपर्यंत 1 upon 100 into 101. ठीक आहे. हे आपण जरा लक्षात ठेवून तुम्हाला एक काम करतो फ्री दिसेल असं लक्षात येईल. ठीक आहे. काय म्हटलं म्हणजे बघा 1 upon 1 into 2 प्लस आहे ना असं अजून करतो. ठीक आहे. म्हणजे असं म्हणूया आपण असं होता 1 upon 1 into 2 1 upon 1 into 2 plus 1 upon 2 into 3 plus so on असं शेवटचं आहे तर 1 upon 100 into 101. आता हे सगळं सॉल्व्ह करणार क्रिटिकल आहे त्यामुळे अशा काय करायचं आपण nth टर्म फाइंड करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. म्हणजे nth टर्मचा फॉर्म्युला काय असणार समजा फर्स्ट असेल तर काही सगळ्यामध्ये फर्स्ट टाइम 1 आणि 1च्या पुढचं 2 दुसऱ्या म्हणजे 2 आणि 2च्या पुढचं 3 तसं n ला काय होणार n आणि हा n+1 झाला. कळलं का? आता n1 टाका तर मिळेल तुम्हाला पहिला टर्म मिळेल. n1 टाकला मिळेल हा पहिला टर्म. n2 टाकला मिळेल हा दुसरा टर्म. n100 टाकला मिळाला 100 टर्म. कळलं का इथपर्यंत? हे कसं केलं कळलं का? हो नाही बोला लवकर.
प्रियंका चंद्रलेखा आहात ना, कळलं का नाही? हो ठीक आहे ठीक आहे. मग आता यात काय बघा, आता याला पण आपण ऍडिशनच्या फॉर्म मध्ये म्हणजे कसं आहे, जर समजा आपण पार्शल फ्रॅक्शन केलं तर काय मिळेल, आता वरती 1च आहे ना, बरोबर. काय करू आपण इथं, हा म्हटला n+1, हा म्हटला n, ठीक आहे, किंवा उलट करू. तुम्ही ते ए बी सॉल्व्ह करता काय म्हणजे तुम्हाला छोटा सिंपल फॉर्म सांगत आहे की हा इथं 1 ठेवला, इथं n+1 ठेवला, तुम्हाला वरती 1 पाहिजे, असा मिळेल. हा सॉल्व्ह करून बघा काय मिळते, n+1 - n अपॉन n इंटू n+1, म्हणजे हा कॅन्सल, म्हणजे काय राहील 1 अपॉन n इंटू n+1. कळत आहे? याला आपण केला पार्शल फ्रॅक्शन. काय केला पार्शल फ्रॅक्शन, तर हा जो टर्म होता 1 अपॉन n इंटू n+1, त्याला आपण लिहू शकतो काय, 1 अपॉन n मायनस 1 अपॉन n+1, बरोबर. अशी आपल्याला 100 टर्मचे ऍडिशन करायचं आहे, ठीक आहे. मग पहिला टर्म काय असणार बघा, मग सम जो म्हटला आपण, तर हा सम इज इक्वल टू, पहिला टर्म काय असणार आहे बघा, 1 अपॉन 1 मायनस 1 अपॉन 1+1 म्हणजे 2 झाला. सेकंड टर्म काय असणार, 1 अपॉन 2 मायनस 1 अपॉन 3. थर्ड टर्म काय झाला, 1 अपॉन 3 मायनस 1 अपॉन 4, सो ऑन. असं शेवटचं काय होणार, 1 अपॉन 100 मायनस 1 अपॉन 100 मायनस 1 अपॉन 101. यात काय होतं, काय दिसतं बघा आपल्याला, हा सगळं कॅन्सल होत जाईल, राहील काय फक्त 1 अपॉन 1 मायनस 1 अपॉन 101, म्हणजे काय होणार, कॉस मध्ये गेलं की 101 मायनस 1 अपॉन 101, म्हणजेच 100 अपॉन 101. हे कळलं का? हे कळलं का? हो ठीक आहे, कळलेलं आहे. तर मी हे इरेज करतो, फोटो काढून घ्या, परत मी क्वेश्चन कडे जाणार आहे. आता हा स्क्रीन चेंज करणार आहे. क्वेश्चन, ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर होता 100 अपॉन 101. तर नेक्स्ट तर असा क्वेश्चन आहे, बघून वाटतंय खूप अवघड आहे, आता काय जमल का नाही असं आपल्याला वाटायला चालू होतं, पण काय अवघड नाही, वाचायचं नीट काय आहे बघा. A contour line joins locations having the same height above the mean sea level. ठीक आहे, म्हणजे जे नंबर दिले ते म्हणजे काय, तुमचं इथं मीन सी लेवल हाईट दिलाय तुम्हाला. The following is a contour part of a geographical region. Contour lines are shown at 25 meter intervals in this plot. ठीक आहे, प्रत्येक 25 मीटरच्या अंतरात दिलेला आहे शक्य. पुढे काय म्हटलेलं आहे, if in a flood the water level rises to 525 meter, which of the villages P, Q, R, S, T get submerged. Submerged म्हणजे काय, तर बुडतील थोडक्यात. ठीक आहे, म्हणजे जर पूर आला आणि पाणी किती वाढलं, 525 मीटर पाणी झालं, तर आपण म्हणणार की म्हणजे कोणता बुडेल, कोणते सिटीज किंवा कोणते विलेजेस बुडतील हे आपल्याला फाइंड करायचे आहे. किती विलेजेस बघा, P, Q, R, S, T हे दिलेलं आहे. तर P कुठे आहे बघा, आता काय बघायचं यामध्ये, हा 426 दिलाय, हा 460, म्हणजे हा एवढा हाईट दिलाय, 426 हाईटला एवढा रिजन आहे, हा एवढा रिजन 460 आहे, हा एवढा रिजन काय दिलेलं नाही, जाऊ द्या. हा 500 आहे बघा, त्यामध्ये 25 मीटर आहे, म्हणजे हा 525 असणार, हा 550, हा काय असेल मग 575. कळतंय का? कळलं का? बघा हा लेवल काय सांगतोय 550, म्हणजे हा जो लाईन आहे, हा एवढा गोल लाईन, हा 550 मीटरचा आहे. हा किती असणार आहे, 500 नंतर 525, म्हणजे हा पी कुठं असणार आहे, 575 मीटरच्या वर असेल ना. कळतंय का? म्हणजे जरी पाण्याचं लेवल 525 मीटर आलं तर पी बुडेल का? अरे बोला, पी बुडेल का? कधी बुडणार म्हणून आपण, पी जर 500
25 मीटरच्या आत ते जे हाईट असेल पीच तर बुडेल ना. पण पी कुठे आहे बघा, 550च्या वर. म्हणजे हा समजा लाईन म्हटला 575, तर हा पॉईंट पी जो आहे तो 575च्या वर आहे. म्हणजे थोडक्यात क्वेश्चन नाही समजला मला. ठीक आहे, बघा काय म्हटलं क्वेश्चन मध्ये, कंटूर लाईन जॉईन्स लोकेशन हॅव्हिंग द सेम हाईट अबोव द मीन सी लेवल. थोडक्यात काय, हे जे काय लाईन्स आहेत हे तुम्हाला हाईट सांगत आहेत. ठीक आहे, आता हा लाईन किती मीटरवर आहे बघा, 426 मीटरवर आहे. हा काय आहे 460 मीटरवर. हा काय इथं, हा काय दिलेला नाहीये. हा 500 म्हटला, हा 550 म्हणजे मधला हा 525 लाईन मधला. ठीक आहे, हा 550 म्हणजे असं काय तुम्हाला काय सांगितलं, PQRST हे काय आहे तर तुमचे हे 5 विलेजेस आहे. कळलं. आणि कंट्रोल प्लॉट म्हणजे थोडक्यात कसे वाकडे तिकडे लाईन असते त्याला कंट्रोल लाईन्स म्हणतो आपण. कसे पण लाईन आहेत ना, वाकडे तिकडे ना कसे पण, त्यामुळे याला कंट्रोल लाईन म्हणतो आपण. हे तर हे आपल्याला काय सांगतात की हे पाण्याच्या लेवल पेक्षा किती वर आहे आपल्याला सांगत आहे. नॉर्मल आता जे काय सी लेवल असेल त्याच्यापेक्षा हा 420 म्हणजे हा 425 मीटर वर आहे. ठीक आहे, हा नॉर्मल नदीच्या 460 मीटर वर आहे. हा रिजन नॉर्मल नदीच्या 500 मीटर वर आहे. हा 525 मीटर वर आहे. हा 550 मीटर वर आहे. हा पण 575 मीटर वर आहे. काय म्हणजे पी कुठं आहे, 600 मीटर आणि 575 मीटरच्या मध्ये कुठेतरी आहे ती. कळलंय, पाण्यापासून वर 575 आणि 600 मीटरच्या मध्ये कुठेतरी पी आहे. मग जेव्हा पाणी पातळी वाढेल आणि आता ह्याच्यावर आताच्या लेवल पासून वर 525 मीटर येईल तेव्हा पी बुडेल का, तेव्हा पी बुडेल का नाही. क्वेश्चन आता कळलं का सगळ्यांना, चंद्रलेखा कळला क्वेश्चन, क्वेश्चन कळला का, हो ठीक आहे. आता एवढं कळलं आपल्याला की पी तर काय बुडणार नाही, बरोबर. आता क्यू बघा, क्यू कुठं आहे, क्यू कुठं आहे 500 मीटरवर आहे. सॉरी, हा लाईन बघा 500 मीटरचा आहे. इथे काय दिलं नाही, इथं 550 म्हणजे हा लाईन कितीच असणार आहे, हा लाईन कितीच असणार आहे बोला, हा लाईन किती असणार आहे, कोणता बघा, हा लाईन किती मीटरचा असणार आहे, बोला रे बाळांनो, चुकलं चुकू दे, बोला फक्त. 525 बरोबर, बरोबर 525 बरोबर, दोन्हीचं बरोबर आहे. 525 मीटर आहे बरोबर. म्हणजे थोडक्यात बघा आता क्यू कुठे आहे बघा, क्यू कुठे आहे, हा 525 चा लाईन आणि हा 550 म्हणजे क्यू कोणाच्या मध्ये आहे, 525 आणि 550 मध्ये आहे. मग जर पाणी पूर आला आणि 525 मीटर वर आला तर क्यू बुडेल का नाही, क्यू बुडेल का नाही, नाही बुडणार. कारण का 525 मीटरच्या आत असलं तर बुडला असतं, बरोबर. म्हणजे आता आपण काय कळलं आपल्याला, पी आणि क्यू तर काय बुडणार नाही, बरोबर. म्हणजे यातनं तुम्ही आन्सर काय म्हणू शकता बघा, बघा यात काय म्हटलंय, कोण कोण बुडणार म्हणून विचारलंय. ठीक आहे, आपलं काय कळलंय त्यामध्ये, कोण बुडणार नाही, कोण बुडणार बघा, पी आणि क्यू तर बुडणार नाही म्हणजे हा ऑप्शन तर नसणारच आहे, हा पण नसणारच आहे. ठीक आहे, क्यू नाही म्हणजे हा पण नसणार आहे. डायरेक्ट आपला आन्सर आताच कळलं की RST आहे. पण जरी आपण चेक करू आर किती मीटरवर आहे, मला सांगा आता आर कुठं आहे बघा. हा लेवल 500चा आहे, हा लाईन जो आहे हा लाईन 500चा आहे, हा लाईन पण 500चा आहे आणि हा लाईन बघा आता 460 म्हणजे हा 480 वर काहीतरी असणार आहे. म्हणजे आर आपला 500च्या आतच आहे ना, कळतंय का. आर हाईट काय 500च्या वर आहे का, काय म्हणतोय कळतंय का, आर ची हाईट 500च्या वर आहे का, बोला.
काय म्हणते कळलं का? काय म्हटलं बघा, हा जो काय म्हटलं आपण इथं, हा आर कुठं आहे आता? हा जो लाईन आहे हा म्हणजे 500चा लाईन आहे, हा पण 500 मीटरचा लाईन आहे, म्हणजे हा 500च्या आत आहे आणि हा लाईन तिचा बघा 400, म्हणजे हा म्हणून आपण 475 काहीतरी असेल. ते म्हणजे हा क्यू कुठे आहे, आर कुठे आहे तुमचा आता? 500 आणि 460-70च्या आसपास कुठेतरी आत असणार आहे, बरोबर का? मग अशा वेळी हा काय झाला तुमचा, मग हा बुडेल का नाही बुडणार? आर आता बुडेल का नाही? होय, तसंच एस कुठे आहे बघा, एस हा आता आतला लाईन 460 आहे, बाहेरचा काही सांगितलं नाही, आणि हा किती 500 आहे, म्हणजे थोडक्यात एस कुठे आहे? 460 आणि 500च्या मध्ये आहे, म्हणजे एस पण बुडेल, बरोबर. टी कुठे आहे बघा, टी मला सांगा कोणाच्या मध्ये आहे टी? टी कोणाच्या मध्ये आहे? टी कोणाच्या मध्ये आहे? पाचशे आणि 525च्या मध्ये आहे, बरोबर. काय म्हणतो इथं मग, हा टी पण बुडेल, म्हणजे आन्सर काय असं आहे? आर एस टी हे 3 विलेजेस सबमर्ज होतील. कळलं का? कळलं का? हो, ठीक आहे. तर असे क्वेश्चन असतात, त्यामुळे नीट क्वेश्चन वाचले की आपल्या लक्षात येतं काय आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा 6 काय म्हटलंय? A contour line joins locations having the same height above the mean sea level. The following is a contour plot of a geographical region. Contour lines are shown at 25 intervals in this plot. पुन्हा 425, हा 450, हा 475 असेल, हा 500चा, हा 525, हा 550, हा 575 सो ऑन. ठीक आहे, आणि हा परत काय 500, हा परत, तर हा 500, हा 525, 550, हा परत 575. ठीक आहे, आता बघा यात काय म्हटलंय? द पाथ फ्रॉम पी टू क्यू इज बेस्ट डिस्क्राइब बाय. पी टू क्यू जाताना यांनी पाथ असं दाखवलाय, पी असा चाललाय, असा आलाय आणि असं झालाय. मग यामध्ये सांगा मला यातला कोणता आन्सर असेल? म्हणजे पी कसं चाललाय? अप जाऊन मग डाऊन, मग अप, मग डाऊन झालाय, का डाऊन जाऊन मग अप जाऊन मग डाऊन मग अप, का पहिला डाऊन गेलाय मग अप गेलाय मग डाऊन गेलाय, का पहिला अप गेलाय डाऊन मग अप गेलाय? हे तुम्हाला बघून सांगायचं आहे. पी पासून घेऊन जाताना त्यांनी पाथ असं डॉटेड लाईन मध्ये दाखवलाय पाथ. हा पाथ कसा गेलाय? वर जाऊन खाली येऊन परत वर जाऊन खाली आलाय, का खाली जाऊन वर जाऊन खाली येऊन परत वर आलाय, का खाली जाऊन वर येऊन परत खाली आलाय, का वर जाऊन खाली येऊन परत वर आलाय? काही सांगता येईल का? बी, चंद्रलेखा म्हणत आहे बी, डाऊन अप डाऊन अप. बी पहिला या दिसतोय वर म्हणजे गेलाय डाऊन, तर 500 ला आलाय म्हणजे अप झालाय. नाही, बी नाही येत. बघा सिंपल बघा, हा लाईन कितीचा आहे? 550. हा कितीचा आहे? 525. हा किती आहे? 500. बघा 550 वरून कमी होत चालला ना, 500 पर्यंत आला बघा. हा पण 500 आहे, हा पण 500चा आहे, आला का?
म्हणजे काय झालं, पहिला डाऊन आलाय 550 वरून 500 ला आलाय, ते कळलं का? परत 500 वरून काय झालं बघा, परत हा 525, 550, 575 म्हणजे अप गेलाय, बरं का? बघा इथून इथपर्यंत आला तेव्हा तो काय झाला, 550 वरून टोटल 500 आला म्हणजे डाऊन झालाय पहिला. पुन्हा 550 वरून हा 525 चा लाईन, हा 550, 575 म्हणजे परत 500 वरून 575 परत अप झाला, परत बघा 575 वरून 550 आणि परत 550 550 मध्ये. काय झालं थोडक्यात, एवढा पार्ट जर दिसत असेल वर गेला तर तो गेलाय खाली, डाऊन झालाय. इथून दिसतोय परत हा अप झालाय, हा बरोबर अप झालाय, आणि तिथून परत हा वर दिसतोय अप, पण ऍक्च्युअली डाऊन झालाय. म्हणजे आपला आन्सर काय असला पाहिजे, सी, डाऊन अप डाऊन. हे कळलं का? हो, सोपं आहे, काय जास्त अवघड नाही. आता पुढं काय दिलेलं, an air pressure control line joins locations in a region having the same atmospheric pressure. Locations in a region having same atmospheric pressure. ठीक है. The following is an air pressure control plot of geographical region. Contour lines are shown at 0.05 bar levels in this plot. If the possibility of a thunderstorm is given by how fast air pressure rises or drops over a region, which of the following regions is most likely to have a thunderstorm? सगळ्यात पहिला प्रश्न, क्वेश्चन कळलं का? बोला, क्वेश्चन कळलं का? बोला. नाही, ठीक आहे. बघा काय म्हटलंय, मगाशी काय होतं, लाईन्स म्हणजे आपले हे हाईट होतं, आता हा लाईन म्हणजे तुमचा एअर प्रेशर सांगतोय. ठीक आहे, एअर प्रेशर किती आहे म्हणजे वारा किती जोरात वाहते हे आपल्याला सांगत आहे थोडक्यात, असं आपण यातून करूया. म्हणजे आता या लाईनच्या आत जे काही रिजन येईल तिथं एवढा पूर्ण मध्ये 0.65 एवढाच ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. या लाईनच्या आत काय म्हणतो आपण, इथे एवढा 0.7 एवढा ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. ठीक आहे, याच्या आत काय म्हणतो आपण 0.8 एवढा प्रेशर असेल, याच्या आत 0.9, इथं 0.95 सो ऑन असं. कळतंय? पुढे काय म्हटलंय, कंट्रोल लाईनचा शोन एट 0.05 बार लेवल्स, म्हणजे मागे जसं 25 मीटर होतं तसं इथं प्रत्येक 0.05 म्हणजे 0.6 पर्यंत हा 0.7, हा 0.75, हा 0.8, हा 0.85, हा 0.9, हा 0.95 सो ऑन. कळतंय? पुढे काय म्हटलं होता, इफ द पॉसिबिलिटी ऑफ अ थंडरस्टॉर्म इज गिवन बाय, हा महत्वाचा वाक्य आहे. इफ द पॉसिबिलिटी ऑफ थंडरस्टॉर्म इज गिवन बाय हाऊ फास्ट एअर प्रेशर राइजेस और ड्रॉप्स ओव्हर अ रिजन. म्हणजे थंडरस्टॉर्मची पॉसिबिलिटी आपण आहे कधी म्हणणार, जर तिथं एअर प्रेशर फास्टली राईज होते आणि डिक्रीज होते असं काय होत असेल तर. तेवढ्या रिजन मध्ये तुम्हाला 4 रिजन दिले, पी, क्यू, आर आणि एस. कळलं का? क्वेश्चन कळलं का? तुम्हाला पॉसिबिलिटी ऑफ थंडरस्टॉर्म फाइंड करायचा आहे, कुठं थंडरस्टॉर्म शक्यतो येतील. तर थंडरस्टॉर्मचं तुम्हाला कंडिशन काय म्हटलंय, पॉसिबिलिटी ऑफ थंडरस्टॉर्म इज गिवन बाय हाऊ फास्ट एअर प्रेशर राइजेस और ड्रॉप्स ओव्हर अ रिजन. ठीक आहे, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर रिजन जो तुम्हाला दिलाय पी, क्यू, आर आहे, त्यामुळे तुम्हाला बघायचं आहे की कुठे एअर प्रेशर जास्त कमी जास्त कुठे जास्त होतोय, ज्या रिजन मध्ये होतोय. ठीक आहे, रायझेस ड्रॉप जे जिथे जास्त होतोय तो काय म्हणणार आपण, तिथं थंडरस्टॉर्म व्हायचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे, आता पी मध्ये बघा, पी मध्ये कोणता रिजन येतोय, 0.9 आणि 0.95 एवढे दोन प्रेशर लेवल आले. कळतंय? क्यू मध्ये कुठे बघा 0.75 आणि 0.8 च्या मध्ये आहे, बरोबर.
एस मध्ये काय बघा 0.9 आणि 0.95च्या मध्ये आहे. ठीक आहे. जर आपण यांच्यामध्ये काय म्हणलं आपण हाऊ फास्ट एअर प्रेशर रायझेस ऑर ड्रॉप्स, ते काय होणार 0.7 वरून 0.8 जाईल जास्तीत जास्त, 0.8 वरून जास्तीत जास्त 0.7 म्हणजे किती होणार ड्रॉप 0.05. कळते राईस किंवा ड्रॉप किती असेल 0.05. इथे काय होणार बघा 0.9 वरून मॅक्झिमम 0.95 पर्यंत जाईल किंवा 0.95 वरून जास्तीत जास्त पडेल 0.9 वर. म्हणजे मॅक्झिमम राईस किंवा मॅक्झिमम ड्रॉप किती आहे इथं 0.05. कळतंय. इथे काय होणार बघा 0.9 आणि 0.095 म्हणजे पुन्हा इथे पण मॅक्झिमम ड्रॉप किंवा राईस किती असणार 0.05. इथे काय बघा हा 0.65 चा आहे, 0.7 चा आहे, 0.75 आहे, 0.8 आहे आणि हा 0.95 पण आहे. बरोबर का. म्हणजे आता ड्रॉप किती आहे बघा इथं या सगळ्यामध्ये ड्रॉप किंवा राईस किती होता 0.05. आता या केसला काय बघा मॅक्झिमम 0.95 पर्यंत आलाय, मिनिमम 0.65 किती होणार 0.3 होतोय. म्हणजे कुठं जास्त आहे प्रेशर राईस किंवा ड्रॉप कुठे जास्त होतोय तर या आर मध्ये होतोय. कळलं का. किती जास्त आहे इथं सगळ्यामध्ये डिफरन्स काय मॅक्झिमम मिनिमम मध्ये डिफरन्स 0.05, इथं पण 0.05, इथं पण 0.05 आहे. फक्त या केसला काय होते बघा 0.65 मिनिमम असेल तर मॅक्झिमम असेल 0.95 म्हणजे डिफरन्स इथे 0.3. इथं प्रेशर राईस किंवा ड्रॉप किती होतोय तर जास्त होतोय ना. इथं आपण फास्ट एअर प्रेशर इज राईज ऑर ड्रॉप. देअरफॉर आपण काय म्हणणार आन्सर काय असेल कुठं थंडरस्टॉर्म व्हायचे जास्त चान्सेस जास्त आहेत तर आर मध्ये थंडरस्टॉर्म व्हायचे चान्सेस जास्त आहे. हे कळलं का. हो आर ची मॅक्स 0.9 इथे बघा इथे टच झालं सॉरी 0.9 आहे ना सॉरी 0.85 आहे सॉरी 0.9 पण नाही 0.85 जास्त आहे तरी पण 0.85 मायनस 0.65 0.2 होतोय ना म्हणजे 0.2 ग्रेटर देन 0.05. मी हे धरलं 0.95 बघा हा लाईन कोणता आहे बघा 0.6 0.7 हा 0.75 0.8 हा 0.85 आहे मला वाटतं बरोबर 0.85. आर ला मिनिमम 0.65 प्रेशर आहे आणि मॅक्झिमम 0.85 प्रेशर आहे. डिफरन्स काय झाला 0.2 चा प्रेशर झाला. कळलं तुम्हाला का बरोबर याचं डाऊट क्लिअर झालं का. हो ठीक आहे. आता हे तुम्ही सांगा बरं. ठीक आहे हा काय विचारायला नाही विचारलेले क्वेश्चन्स ठीक आहे. हे तुम्ही नंतर प्रॅक्टिसला करा. जमतंय का बघा नाही जमतं मला विचारा परत आपण ते सॉल्व्ह करू नंतर. ठीक आहे बाय. मी पहिले महत्वाचे माझं म्हणजे जास्त तुम्हाला राहिले पेपरला वगैरे त्या टाईपचे जर क्वेश्चन बघू म्हणजे तुम्हाला जरा अंदाज येईल. पुढे हा बघा 64 बघा. There are 3 boxes. One contains apple, another contains oranges, and the last one contains both apples and oranges. All 3 are known to be incorrectly labeled. If you are permitted to open just one box and then pull out and inspect only one fruit, which box would you open to determine the contents of all the 3 boxes? क्वेश्चन काही कळलं का. पहिला प्रश्न आपला नेहमी हा आहे की पहिला क्वेश्चन कळलं का मग आपण आन्सरच्या मागे लागतो. हो ठीक आहे मग आन्सर सांगा बरं काय आहे मग. सोपं आहे.
कळलं का? अजून परत नाही. 3 बॉक्स आहेत.